नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. चॅनल नेहमीच सुरू झालेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं मधल्या काळात मला पाठिंबा दिला, धीर दिला, माझे अनलायझर न्यूजवरती पडलेले पण जे व्हिडिओ होते त्यांनाही मोठा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. एक जो मुद्दा आमचं चॅनल बंद झालं आणि परत सुरू झालं आणि त्या निमित्तानं जो मांडला होता त्याचा परत एक दुसरा पुरावा लगेचच समोर आला. आमचं असं म्हणणं होतं की जी वस्तुस्थिती आहे ती समोर ठेवायला पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या हातातलं हे माध्यम आहे. माध्यमातली सगळ्यात चांगली अशी लोकशाहीची जर कुठे खूण असेल तर हे सोशल मीडिया आहे. सनातनच्या नावानं उदयनिधी स्टालिनने ज्या पद्धतीने अभद्र अशी भाषा वापरलेली होती, शिव्या दिलेल्या होत्या, डेंग्यू मलेरिया काय काय म्हणायचं ते म्हणलं होतं, समूळ त्याचा नाश कसा केला पाहिजे, उकरून टाकलं पाहिजे, इतकं टोकाला विधान केल्याच्या नंतरही बौद्धिक हरामखोरपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे रामजादे आणि हरामजादे हे काही नुसते यमक जुळणारे शब्द नाही, ते खरंच हरामजादे आहेत. या सगळ्यांनी सनातनला इतक्या शिव्या घातल्या तरीही त्याची बाजू घेणार आहे. इतकंच नाही, टोकाला जाऊन अगदी मी कालची तुम्हाला चर्चा सांगतो, फार लांबचं सांगत नाही. सनातनचा अर्थ तामिळनाडूमध्ये कसा वेगळा आहे अशी भलावण आज सुद्धा उदयनिधी स्टालिन यांच्या त्या घाणेरड्या वक्तव्याची करणारे प्रवक्ते आहेत, त्याचे समर्थक आहेत, हे लिब्रांडो पत्रकार आहेत. तोच उदयनिधी स्टालिन, तेच तामिळनाडू राज्य, जेव्हा तो सनातनच्या विरोधात बोलतो काही होत नाही, कोर्ट सुद्धा शेपूट घालून गपचूप बसतं, त्याला कोणी हात लावत नाही, त्याच्या केसाला धक्का लागत. हाच उदयनिधी स्टालिन त्याच तामिळनाडूमध्ये आता परिस्थिती बदलली. आता राज्यात जोसेफ विजय मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची जी मैत्रीण आहे त्रिशा, तिच्या नावानं, खरं तर नावही घेतलेलं नव्हतं पण त्यानं बरोबर रोख तिच्याकडे असा उल्लेख केला. खालून पब्लिकनीच त्रिशा 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 नावानं बोंबलला. हा थांबला, कुत्सित असं हास्य केलं. मी तर कावेरीच्या पाण्याच्या बाबतीत बोललो होतो असं नंतर सारवासारव केली. त्यानं हे वक्तव्य केल्या तातडीनं त्याला मुख्यमंत्र्याच्या या सरकारने उचललं, तुरुंगात टाकलं. नंतर तो कोर्टात गेला, जामिनावरती सुटला. बघा, सनातनला काही म्हणलं तर आपल्याकडे काही होत नाही, पण मुख्यमंत्र्याची मैत्रीण सखी जी कोणी ती आहे तिला तिच्याबद्दलची एक अभद्र टिप्पणी जाहीर सभेमध्ये केली की लगेच तातडीनं तुम्हाला तुरुंगात पाठवलं जातं. आणि त्याचं समर्थन करणारे लोक आहेत पुन्हा आता सुद्धा. म्हणजे बरं, हे सगळं चालू आहे. त्याच्या एका बाजूला DMK, उदयनिधी स्टालिन, MK स्टालिन, करुणानिधीची सगळी लिगसी एवढी मोठी, पेरियार वगैरे, द्रविड चळवळ कशी आहे, सगळे बोंबळणारे लोक एका बाजूला. त्यांच्या बाजूला विरोधामध्ये कोणी भाजपवाला नाहीये, कोणी सनातनी नाहीये. जोसेफ विजय हा ख्रिश्चन मुख्यमंत्री, तो ह्या पुरोगाम्यांवरती कारवाई करतो. आता मला ह्या सगळ्या तथाकथित बदमाश लिब्रांडो पुरोगाम्यांनी उत्तर द्यावं, तुम्ही कोणाची बाजू घेणार आहात? उदयनिधी स्टालिनची बाजू घ्या ना आता. तेव्हा सनातनच्या बाबतीत तुमचं कसं सगळे तारेवरची कसरत, काय काय सांगत होते, सनातनचा अर्थच वेगळा, आताही सांगायचं. ही जरी घाणेरड बोलला असलं तरी त्याचा अर्थच वेगळा होतो तामिळनाडूमध्ये, असं का नाही म्हणत होता? बाईच्या बाबतीत एरवी संपूर्ण भारतभर जे अर्थ आणि ज्या शिव्या लागू पडतात त्या तामिळनाडूमध्ये होतच नाहीत. म्हणा नाच, बौद्धिक हरामखोरपणाच तुम्हाला करायचा आहे ना. काँग्रेसवाले तर फार बदमाश. ते आधी DMK कडे होते, सत्ता बदलली की हे रात्रीतून पलटले. यांनी आपले 5 आमदार घेतले आणि गेले त्या विजयाला पाठिंबा द्यायला. ठीक आहे, आता कोणाची बाजू घेता तुम्ही? म्हणजे त्या विजयांची बाजू घेऊन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेलं चुलीत. त्याच्या विरोधामध्ये, मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीच्या विरोधामध्ये काही जरा टिप्पणी केली की त्याला उचलायचं आणि तुरुंगात टाकायचे, बरोबर आहे असं म्हणायचंय तुम्हाला. दुसरीकडून विजय, त्या उदयनिधी स्टालिनची बाजू घ्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीच्या बाबतीत तुम्ही काही बोलू शकता. मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीच्या बाबतीमध्ये काही बोललं तर चालतं, मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीच्या बाबतीत काही बोललं तर चालत नाही. या दोन्ही बाजू काँग्रेसवाल्यांनी कोणाची बाजू घ्यायची मग आता? आणि मग महाराष्ट्रातले काँग्रेसवाले काय करणार? इथं तर मुख्यमंत्र्याच्या देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ज्याच्याशी लग्न केलंय त्या पत्नीच्या बाबतीत घाणेरडी टिप्पणी केल्या गेलेली होती. मराठा आंदोलनातलं काय वाक्य होतं? आरक्षण मागतोय तुझी बायको नाही, होतं ना असं वाक्य? तेव्हा काय झालं? काही नाही, कोणावरती कारवाई झालेली नाही महाराष्ट्रात अजून सुद्धा. काँग्रेसवाले काय म्हणणार आहेत? महाराष्ट्रामध्ये
मुख्यमंत्र्याच्या बायकोच्या बाबतीत काही बोललं तर चालतं, पण कर्नाटकामध्ये मात्र मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीच्या बाबतीमध्ये मात्र बोललेलं चालत नाही. बरोबर आहे ना, यांचा तसा नियम आहे वेगळा. किंवा आत्ता अगदी महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे, सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया कोण म्हणलं? कारण की धनंजय मुंडेच्या त्या बाजूला बसले होते आणि पत्रकारांना चुप बसा, स्वतः सुनेत्रा वहिनी काही बोलल्या नाहीत म्हणून. कारण की तुमचं असं म्हणणं आहे का की या ठिकाणी बायकांच्या बाबतीमध्ये कसंही काही चालतं, पण तामिळनाडूमध्ये मात्र चालत नाही, आणि त्या सरकारला आमचा पाठिंबा. तुमचा ज्या सरकारला आधी पाठिंबा होता त्या DMKचे उदयनिधी स्टालिन जेव्हा सनातनच्या बाबतीत बोलतात तेव्हा काय भूमिका होती? किंवा ते कमी पडलं म्हणून की काय कर्नाटकातले तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगेंचे चिरंजीव प्रियांक खडगे ते काय बोलले होते सनातनच्या बाबतीत? अजून पलीकडे जाऊन अजून घाणेरडं काय ऍक्शन झाली त्यांच्यावरती? तुम्ही 2 दिवसापासूनच्या चर्चा बघा. आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय. कालचे तुम्ही चर्चा राष्ट्रीय वाहिन्यांवरच्या इंग्रजी आणि हिंदीतल्या बघा. जो काही प्रकार तामिळनाडूमध्ये घडला त्याच्या बाबतीमध्ये कसं उलट सुलट कसे सरड्यासारखे रंग बदलतात हे पुरोगामी सगळे बदमाश बघा. याच्यात कुठेही भाजपचा काही संबंध आलेला नाही. आम्ही जो एक मुद्दा मांडला होता की यांचे डबल स्टँडर्ड. दिल्लीला जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, घाणेरडी भाषा वापरली, पोलिसांवरती दगडफेक केली, तरी ती तरुणाई हे समजून घ्यायचं असतं. पण तीच तरुणाई रांचीला रस्त्यावर आल्याच्या नंतर हे सगळे टांगा पलटी घोडे फरार. कोणी काही बोलायला तयार नाही. स्वतः अभिजित दिपके तिथं जायला तयार नाही कारण की त्याला टायफॉइड झाला. बाकी सगळ्या अख्ख्या पक्षाला टायफॉइड झाला कारण कोणीच जायला तयार नाही तिथं, आणि प्रवास करायचा नाही. तसंच बुद्धीचा पण प्रवास करायचा नाही कारण की दिल्ली जवळ आहे, दिल्लीपासून रांची दूर आहे. तिथले विद्यार्थी म्हणजे तिथं जाताही येत नाही, विचारही करता येत नाही कारण विचारही पोहोचत नाही, त्यांच्या बुद्धीला टायफॉइड झालाय. त्याच पद्धतीने मद्रास जे आहे, चेन्नई, ते फार दूर आहे दिल्लीपासून, तिथपर्यंत जाता येत नाही, विचाराने पोहोचता येत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एकदा जर कोणी सनातनच्या नावानं शिव्या घातल्या तरी त्यांना ऐकू येत नाहीत कारण की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीच्या नावानं अभद्र कायचं बोललं, अश्लील असं काहीतरी बोललं की ते सुद्धा यांना ऐकू येत नाही कारण की त्याच्या विरोधात कारवाई केल्या गेलेली आहे. आता आणि त्याच्यामध्ये कुठेच भाजपचा काही संबंध नाही. अगदी रांचीच्या सुद्धा सगळ्या आंदोलनामध्ये संपूर्णपणे विद्यार्थी रस्त्यावरती आलेले आहेत, उपोषणाला बसले, तिथं जायला कोणाला वेळ नाही कारण की ते फार दूर येते, विचारही तिथपर्यंत पोहोचत नाहीत. चेन्नई पण फार दूर आहे, तिथपर्यंत विचार पोहोचत नाहीत. दिल्लीत मात्र पोहोचतात. पण ते समजा चेन्नईच्या खाजून खाली पलीकडे केरळमध्ये चुकून माकून समजा, असं कल्पनेतलं समजा, ह्यांना नुसतं समजा म्हणलं की यांच्या पोटात ढवळतं, ती गोष्ट वेगळी. भाजपचं राज्य आत्ता सध्या भाजपचा मुख्यमंत्री केरळमध्ये आहे असं स्वप्नात कल्पनेत समजा, ते मात्र अंतर्जवळ आहे. तातडीनं सगळे तिथं गेले असते, लगेच तिथं निदर्शनं झाले असते, लगेच तिथं मोर्चे निघाले असते, मेणबत्ती मोर्चा, लगेच अरुंधती राय, लगेच तिस्ता सेटलवाड, सगळे गँग उतरली असती. महाराष्ट्रातले तर निर्भय बनवाले धूम पळत सुटले असते तिकडं. का तर तिथं जवळ आहे ना ते. भाजपचं राज्य जिथं कुठं असेल ते सगळं वैचारिकदृष्ट्या फार जवळ असतं ह्यांना निदर्शनं करण्यासाठी, प्रत्यक्ष जाण्यासाठी. पण तेच जिथं विरोधकांचं सरकार आहे त्या ठिकाणी मात्र ती अंतर फार दूर असतं. त्या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या पोहोचता येत नाही, लांब आहे. टायफॉइड झालेला असतो, यांनाही झालेला असतो, पक्षालाही झालेला असतो, विचारसरणीलाही झालेला असतो टायफॉइड. त्याच्यावरची ही उसंतवाणी. सनातन नावे द्याव्या किती शिव्या, तरी गाती ओव्या त्याच्यासाठी. उदयन चित्या ऐका आता भाषा, विजयची त्रिशा उद्धरिली. उदयनसाठी तुरुंगात जागा, राजकीय धागा आवळला. सनातनसाठी यांचे थंड रक्त, जाग येते फक्त त्रिशासाठी. विजयची सखी हीच ती पात्रता, बाकीच्या शक्यता मावळल्या. मोदींना शिव्याची वाहती लाखोली, इतरत्र बोली पहा कैसी. कांत म्हणे शांत सारे पुरोगामी, बौद्धिक हरामी बघा यांची, बौद्धिक हरामी बघा यांची. मी तर मोदींना दिवस रात्र हे घालतात त्या शिव्याचा उल्लेखही करत नाही. आपण सगळ्या व्यक्ती बाजूला ठेवतो. सनातन नावाची करोडो लोकांच्या आस्थेची जी काही सगळी अशी ती ते ठिकाण आहे, ती जागा आहे आस्थेची, त्याच्या बाबतीत बोललेलं तुम्हाला सहन होतं. आणि एक व्यक्ती, भले ती मुख्यमंत्र्याची मैत्रीण का असेल, तिच्या बाबतीत बोललं तर मात्र लगेच तुरुंगन वगैरे सगळं बाकीच्या, तरी तुम्ही त्याच्या समर्थनार्थ. किती निर्लज्जपणा आहे,
किती बेशरम आहे ते. कोणी चकार शब्द काढला नाही. आज सुद्धा सनातनचा तमिळनाडूमध्ये अर्थ कसा वेगळा आहे हे शहाणपण आपल्याला हे शिकवतात. आणि तोच उदयनिधी स्टालिन त्या त्रिशा बाबतीत बोललं तर मात्र त्याची लगेच तुरुंगात रवानगी होते. आणि सगळे पुरोगामी एकदम सारे कसे शांत शांत, तरंग नाही तलावात, कुठे गेले झंझावात. विठ्ठल वाघांची कविता आहे, ती आठवली मला. एकदम सगळे रांचीचे विद्यार्थी प्रदर्शन करायलेत, एकदम सगळे शांत. तमिळनाडूमध्ये हे असला धिंगाणा चालू, एकदम सगळे शांत. बरं, हे सगळं पुरोगाम्यांचं आपसातच चाललेलं आहे. डीएमकेचा पराभव काही भाजपनी केलेला नाहीये, जोसेफ विजयनी केलेला आहे. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी तुमच्याच कळपात असलेले राहुल काँग्रेस, त्याला आता काँग्रेस आहे किंवा इंदिरा काँग्रेस हे म्हणायची गरज नाही, राहुल काँग्रेस आरच म्हणलं पाहिजे त्याला. लगेच तिकडं मात्र हे त्यांचा पाठिंबा आहे त्या सरकारला. त्या सरकारने, त्या विजयांनी तुमचा पराभव केलेला आहे. जसंच त्या केरळमध्ये सुद्धा डावे आणि काँग्रेसवाली यांच्यामध्ये आपसामध्ये लढाई आहे, त्याच्यामध्ये कुठंच भाजप नाहीये मुख्य चित्रात. आता अशा वेळी मात्र हे सगळे म्हणलं ना, सारे कसे शांत शांत, तरंग नाही तलावात, कुठे गेले झंझावात. हा जो आमची जी भूमिका आहे की हा जो सगळा ह्यांचा बौद्धिक हरामखोरपणा, म्हणून म्हणलं की रामजादे आणि हरामजादे ही काही नुसती फक्त यमक जुळवण्याची संकल्पना नाहीये. हे हरामजादे कसे आहेत हे प्रत्यक्ष हेच पुरावे देतात रोजच्या रोज. आम्हाला व्हिडिओसाठी काही कुठून विषय आणावं लागत नाहीत, प्रत्यक्ष तुम्ही आमच्या समोर आणून ठेवलेले असतात हे विषय. फक्त आम्ही ते बोलतो इतकंच. इथेच थांबूयात. धन्यवाद.